श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 22. वांज म्हैस दुग्धवती झाल्याचा चमत्कार. निसिंब गुरुभक्त नामधारकाने सिद्धयोगीच्या चरणकमलांना शिरसावंदन केले व म्हणाला, हे अज्ञान निवारक सद्गुरुनाथा, आपण शाश्वत तत्वरूपी परमेश्वर आहात. स्वयंपूर्ण असणारे आपण माझे मंगल करण्यासाठी मला दर्शन देऊन श्रीगुरुचरित्राचे आख्यान करीत आहात. शिष्यांवर गुरुचे प्रेम अनिर्वचनीय व परिशुद्ध असते, या वाक्याची मला खात्री पटली. साधकांसाठी गुरु हे अंतिम गंतव्य स्थान आणि दिशा आहे. तुम्ही निरंतर प्रवाहित होणारे करुणासागर आहात. आपल्या दर्शनमात्रे माझे मन परमात्मरूपात ऐक्य झाले आहे. तुम्ही मला गुरुकृपा प्राप्त करण्याचा मार्ग दर्शविला आहे. तुमच्या कृपेने मी माझे हृदय शुद्ध करून त्यामध्ये गुरुपादुका स्थापिल्या आहे. साधकाला गुरु हाच परमाश्रय, परमगती व सर्वस्व आहे. हे सद्गुरू, तुम्ही आतापर्यंत निरूपण केलेल्या श्रीगुरुचरित्राने मी पूर्णपणे तृप्त झालो नाही. गाणगापूरला आगमन झाल्यावर गुरुमहिमा कशा प्रकारे प्रकटली, कृपया मला हे सांगा व गुरुतत्व माझ्यात सम्यकपणे रुजवा, अशी कडकडीची विनंती केली. शिष्यांमध्ये असणारी विधेयता, आसक्ती, भक्ती, श्रद्धा सारे पाहून सिद्धमुनी संतोषभरीत होऊन म्हणाले, नामधारका, तू गुरुकृपेला पात्र झालेला अत्युत्तम शिष्य आहे. तू एक श्रेष्ठ भक्त आहेस. तुझ्या प्रश्नांनी माझे मन प्रफुल्लित झाले आहे. कितीही वर्णन केले तरी गुरुमहिमा न जाणता अथवा संपूर्ण असलेला एखादा ते कसे वर्णन करू शकतो? जो गुरुला ओळखतो तोच गुरुचे पूर्ण वर्णन करू शकतो. सिद्धमुनीचे वचन ऐकून नामधारक म्हणाला, हे गुरुश्रेष्ठ सिद्धयोगी, तुमच्या प्रसादाने माझे मन परमात्म्यात ऐक्य झाले आहे. केवळ तुमच्या नामस्मरणाने माझे सर्व पाप नष्ट झाले आहे. आपण जडमूड लोकांचे उद्धारक आहात. केवळ गुरुचरण स्पर्शाने चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतात. श्री गुरुचरित्र हे अमृतकुंभ आहे. कामधेनू स्वरूपी श्री गुरुचरित्राचे कितीही श्रवण केले तरी आत्मा तृप्त होत नाही. ज्या प्रकारे अतीव तहानलेल्याची अल्प पाण्याच्या सेवनाने तहान पूर्णपणे भागत नाही, त्याच प्रकारे ज्ञानतृषा असणारा श्रीगुरुचरित्र पूर्णपणे श्रवण केल्याविना तृप्त होत नाही. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, गुरुकृपेच्या प्राप्तीसाठी श्रीगुरुचरित्र हे अत्युत्तम साधन आहे. पण गुरुबद्दल उदासीन भावना असली तर गुरुकृपा होत नाही. तुझ्या इच्छेमुळे मी अत्यंत महामहिमा असणाऱ्या श्रीगुरुचरित्राचे पुढील भागाचे निरूपण करतो. इसवी सन 1439 मध्ये श्रीगुरूचे गाणगापुरात आगमन झाले. महापुण्यमय असलेल्या भीमा अमरजा नदीच्या संगमावर औदुंबर वृक्षाखाली सर्वसामान्यांच्या नकळत काही काळ त्यांनी गुप्तपणे वास्तव्य केले. गाणगापुरी भीमा नदी उत्तर वाहिनी होऊन वाहत असे. भीमा अमरजा संगमस्थानी भक्ताचे अभिष्ट पूर्ण करणारा एक अश्वत्थ वृक्ष आहे. अमरजा नदी एक श्रेष्ठ पवित्र तीर्थ होय. संगम तर प्रयागाला समांतर असे क्षेत्र आहे. तिथे अष्टतीर्थाचा मिलाप झालेला आहे. अष्टतीर्थ हे श्रीगुरूंचे अतिप्रिय स्थान आहे. त्यांची महिमा प्रसिद्धीस यावी म्हणून भक्तांचे कल्याण व्हावे या दुहेरी हेतूने श्री नरसिंह सरस्वती यती तेथे गुप्तपणे राहत होते. खरे तर श्रीगुरुचरण कमल हेच समस्त तीर्थाचे संगमस्थान व लोकांना आश्रयस्थान आहे. गुरुभक्तीच श्रेष्ठतम तीर्थयात्रा आहे. असे असताना तीर्थक्षेत्री वास्तव्य करून श्रीगुरूंना कमावण्याचे काहीही नसते. श्रीगुरुचरणी विश्वास ठेवून शिष्य आनंदाने व शांततेने सुरक्षित जीवन जगू शकतो. पण सगळे तसे करत नाहीत. म्हणून अशा गौप्य तीर्थक्षेत्राची प्रसिद्धी करणे व श्रीगुरूंच्या यात्रेचा संकल्प असतो. तो संकल्प केवळ भक्तांच्या कल्याणार्थ असून स्वप्रयोजनासाठी नसतो. सूर्याच्या दिव्य तेज ज्या प्रकारे लपवून ठेवणे अशक्य असते, त्याच प्रकारे श्रीगुरुचरित्राचा महिमा जास्त दिवस गुपित ठेवता येत नाही. गाणगापुरात अनेक वेदज्ञ ब्राह्मणाचा एकत्र दाटीवाटीने राहण्याचा एक अग्रहार होता. तेथे राहणाऱ्या साऱ्या ब्राह्मण कुटुंबियांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची उणीव व अडचण नव्हती. ते सर्व सुखाने राहत होते. त्यातील एक कुटुंब मात्र भीकर धनकादिनी वंचित झालेल्या गरिबीत सापडून व्याकुळ झाले होते. त्या कुटुंबाच्या सदाचारी दरिद्री यजमानाची पत्नीसुद्धा उत्तम रीतीने पतिसेवा करत आपल्या पतिव्रता धर्माचे अनुसरण करीत होती. वैदिक वृत्तीत त्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा आश्रय व उत्पन्न मिळत नव्हते. पण उत्तम प्रकारे धर्माचरण करीत त्यांचे आयुष्यक्रमण सुरू होते. श्रीगुरू संगमस्थानी राहत असताना नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत. त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी कधीही दूध न देणारी एक वांज म्हैस होती. तिचे वयही बरेच झाले होते असल्याने तिचे सर्व दात पडून गेले होते. गावातील लोक त्यांच्या शेतात शेणसार देण्यासाठी ती म्हैस भाड्याने नेत असत. भाड्याकरवी मिळणारे तेवढेच उत्पन्न त्या कुटुंबाचा आधार होता व त्या अल्प उत्पन्नातच ते तृप्तीने जगत होते. श्रीगुरुजींचा त्या गरीब सात्विक ब्राह्मणांवर विशेष अनुराग होता. श्री नरसिंह सरस्वती गुरूंनी त्या सात्विक ब्राह्मणाचा उद्धार करावा व त्याचे उदात्तीकरण व्हावे या उद्देशाने रोज त्यांच्याकडे भिक्षेसाठी जाण्यास सुरुवात केली. अग्रहारासाठी
अग्रहारातील इतर ब्राह्मणांना गुरुचे वर्तन विचित्र वाटत होते. त्यामधील गूढार्थ जाणून न घेता सर्व गुरूंची निंदा करत होते. ते असे आपापसात आलोचना करत होते. आम्ही श्रोत्रिय ब्राह्मण असूनही आमच्या घरी येऊन मिष्ठान्न स्वीकारण्याचे सोडून स्थितीगती नसणाऱ्या त्या गरीब ब्राह्मणाकडे श्रीगुरू का बरे भिक्षेसाठी जात असतील? हे आमच्या समजुतीच्या पलीकडे आहे. बहुतेक आमच्या घरचे अन्न श्रीगुरूंना रुचत नसावे. भक्तवत्सल्य गुरुनाथाला भक्तिभावाची भूक असते, स्वादिष्ट अन्नाची नव्हे. हे त्यांना कसे कळणार? सर्वांना अन्न देणाऱ्याला अजून कुठल्या मिष्टान्न भोजनाची आवश्यकता असते? भक्ताचे नाथ असणाऱ्या भक्तवत्सल गुरूंना गरीब श्रीमंत, स्वकीय परकीय, स्थानमान, ज्ञानी अज्ञानी, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. त्यांचे लक्ष भक्तांच्या परमार्थाकडे असते, त्यांच्या अवस्थेवर नव्हे. सात्विक लोकांचा, सद्भक्तांचा उद्धार करणेच त्यांच्या या प्रकारच्या आवरणाचा उद्देश असतो. सात्विक व भावनिकांना ते विशेष अनुकंपा दर्शवितात. ते सद्भक्तांना इहलोकी सुखसमृद्धी व परलोकी सद्गतीचा अनुग्रह करणारे महापुरुष आहे. दुःखित भक्ताची भाग्यरेषा बदलण्याचे आणि रंकाला राजापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. पण एखाद्यावर कोप झाला तर त्याचे सारे काही नाश करू शकतात. त्यांच्या भक्ताला अशुभ असे काही नसते. तो ब्राह्मण गरीब दीन असला तरी महापुण्यवान होता. एक दिवस मध्यान्हसमयी श्रीगुरू त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी पधारले. त्या दिवशी कोणीही त्या वांज म्हशीला भाड्याने नेले नव्हते. तिला घरातच बांधून ठेवले होते. शिवाय त्या दिवशी त्या ब्राह्मणाला कोणतीच भिक्षा प्राप्त झाली नव्हती. श्रीगुरू भिक्षेसाठी आले असताना नेमका तो ब्राह्मण भिक्षेच्या आशेने बाहेर गेला होता. घरी त्याची पतिव्रता पत्नी एकटी होती. तेव्हा श्रीगुरूंनी भवती भिक्षां देही असा उद्देश केला. श्रीगुरू आल्याचे पाहून ती चटकन बाहेर आली आणि गुरूच्या पाया पडली. साष्टांग दंडवत घालून अत्यंत भक्ती विनम्रतापूर्वक बदलली. हे स्वामी यजमान माधुकरी मागण्यासाठी गावात गेले आहेत. आता परत येण्याची वेळ झाली आहे. येताना उत्तम धान्य आणतील. कृपया तोपर्यंत आपण विश्रांती घ्यावी अशी प्रार्थना केली व पतिदेव येता क्षणी त्यांना भिक्षान्न वाढण्यासाठी सांगितले. तेव्हा श्रीगुरू तिला उद्देशून म्हणाले, हे माते, तुझ्या घरात जी म्हैस आहे तिचे दूध काढून तेच मला भिक्षा म्हणून अर्पण कर. मी तेच अन्न म्हणून स्वीकार करेन. उगाचच घरात काही नाही असे खोटे सांगू नकोस. मला भिक्षान्नच हवे आहे असे काही नाही. तुमच्या घरी असलेल्या म्हशीचे दूधच मला दे. दिलेली कोणतीही गोष्ट माझ्या हेतूची पूर्तता करेल. तेव्हा श्रीगुरूंना वंदन करून ती म्हणाली, हे सर्वज्ञमूर्ती, आपल्याला माहीत आहे की आमच्याकडील म्हैस वांज आहे, वयस्क आहे व निरुपयोगी आहे. तिचे दात देखील झडून पडून गेले आहे. त्याशिवाय जन्मतः वांज असल्यामुळे ती कोणत्याही कामाला उपयोगी नाही. चरितार्थाचा अन्य मार्ग नसल्याने आम्ही तिला भाडेतत्त्वावर देऊन चरितार्थ चालवितो. रेडा असे समजून आजपर्यंत आम्ही तिचे पालनपोषण करत आहोत. म्हणूनच आम्ही तिला व्यसन घातली आहे. गुरुजी, तुम्ही म्हशीचे दूध आण म्हणून सांगितले आहे, परंतु वांज म्हैस दूध कसे देईल? वांज म्हशीने दूध दिल्याचे कुठेही निदर्शनास आहे का? हे सृष्टीच्या नियमाविरुद्ध आहे. जन्मापासून ही म्हैस आमच्याकडेच असल्याने आम्ही ही विकणार नाही. म्हणूनच हिला आमच्याकडे ठेवले आहे. दूध, दही व इतर उत्पादन देण्यास हिचे काही प्रयोजन नाही. दूध नाही तर तिचे शेण उपयोगाला येते, म्हणून हिला लोक भाड्याने नेतात. यजमान घरी येता क्षणी आपल्याला भिक्षान्न वाढील. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, हे माते, तू माझ्याशी खोटं बोलत आहेस. तुम्हाला वाटते तशी ती वांज नाही. जेवढं काढशील तेवढे दूध ती देईल. झटकन जा आणि चरबी घेऊन ये. दूध काढून मला भिक्षारूपाने वाढ. भिक्षा देण्यास तुला अन्य वस्तूची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ती बिचारी विस्मित झाली. तरी गुरूंवरचा दृढ विश्वासाने ती साध्वी तिच्या वांज म्हशीपाशी गेली व तिने दूध पिळायला सुरुवात केली. तर काय आश्चर्य! 2 चरबी भरून दूध निघाले. हे बघून तिला आश्चर्य वाटले. श्रीगुरूजी देवस्वरूपी आहे याची तिला जाणीव झाली. तिने श्रीगुरूंना त्यांच्या सांगण्याप्रमाणे म्हशीच्या ताज्या दुधाची भिक्षा वाढली. श्रीगुरूंनी ते संतोषाने स्वीकारले व ते संतृप्त झाले. नंतर त्यांनी त्या साध्वीला आशीर्वाद दिला, हे द्विजभार्ये, तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहील. यापुढे तुम्हाला पुत्र, पौत्र, धनधान्य, कनकादिक सारे ऐश्वर्य प्राप्त होईल व तुम्ही निरंतर सुख समाधानाने आयुष्य जगाल. असा अनुग्रह देऊन संगमाला परतले. थोड्या वेळाने यजमान घरी आल्यावर पत्नीने त्याला सारे सविस्तरपणे सांगितले. दोघांनीही आनंदाने गुरूंची स्तुती केली. मग त्या ब्राह्मणाने तिला समजावले, प्रिय भार्ये, भिक्षेसाठी आपल्याकडे आलेले हे यती सामान्य नव्हते, ते ईश्वररूपी आहेत. अशा प्रकारे अलौकिक चमत्कार केवळ दैवी पुरुषच करू शकतात. हे दृश्यरूपी परमेश्वर आहेत, त्यांच्या समान कोणीही नाही. आज आम्हाला गुरुदर्शनाचे भाग्य व त्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. आपले अनिष्ट दुर्दैव सारे आजपासून दूर होणार. श्री गुरुवचनांवर सदोदित शब्दशः दृढ विश्वास ठेवणाऱ्या माणसाला काहीही असाध्य नाही. अशा माणसाला निश्चितपणे गुरुकृपा प्राप्त होते, यात संशय नाही. त्यावर त्या दाम्पत्यांनी पूजा साहित्यासह संगमस्थानी जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेऊन भक्तिभावाने धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणादीने विधियुक्तपणे
त्यांचे पूजन केले व सद्भावनेने अभिवंदन केले. श्री गुरूंच्या अनुग्रहाला पात्र झाल्याने त्यांना सुपुत्र व सुपुत्रीचाही लाभ झाला. त्यांचे दारिद्र्य संपले व सदनी सुख शांती स्थिरावली. ते सुखानंदात जगले. गुरुकृपेला जे पात्र होतात तेच भाग्यवान असतात, धन्य असतात. दारिद्र्य, कष्टनष्ट, व्याधी यांचा त्रास सहन करण्याची त्यांना आवश्यकता नसते. फक्त गुरुला शरण गेले तरी पुरे. श्रीगुरूचा अनुग्रह केवळ शिष्यांसाठी नसून त्यांच्या समस्त पुढांसाठी असतो. हे शिष्याचे संपूर्ण कुटुंब उद्धार करून पवित्र करतात. गुरुकृपा मोक्षाला सुलभ साधन आहे. अशा प्रकारे सिद्धमुनींनी श्रीगुरुचरित्राचा भाग नामधारकाला वर्णिला. येथे परमकल्याणकारी श्रीगुरुचरित्राचा 22वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.